वैभव बरोबर कुठेही केव्हाही बाहेर पडलो आणि जेव्हा मी वैभव आणि परी एका त्रिकोणामध्ये बसलो की वैभवचं गाणं गाणं हे खूप साहजिक असतं. नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय मिनी व्लॉग. छान असं जोशी वडेवाले यांच्याकडे पोटाला थोडासा एनर्जी देऊन आपण निघालो आपल्या फायनल डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी. गाडी चालवत असताना नेहमीप्रमाणे वैभवला गाणं बोलण्याची तलप आली आणि मग काय, त्याचं आवडतं गाणं त्याने मला प्ले करायला सांगितलं. गाणं सुरू होताच त्या गाण्याचे बोल, ठेका आणि छान असे भाव, हातवारे ह्याची मजा घेत आम्ही आमचा प्रवास आनंदात करत होतो. प्रवासामध्ये स्पेशली जेव्हा आपण आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत अशी मज्जा धमाल करत असतो तेव्हा तो प्रवास सुद्धा हवा हवासा वाटतो आणि मग तो पूर्ण कसा होतो हे सुद्धा कळत नाही. त्याचबरोबर जी व्यक्ती ड्राईव्ह करत असते ती सुद्धा खूप आनंदाने त्या प्रवासाची मजा घेत असते. माणगाव कधी क्रॉस होतं ह्याची आम्ही वाट बघत होतो आणि त्याचबरोबर वैभवने एका गाण्याबरोबर 2-3 गाणी गायली आणि छान छान आनंद घेत आम्ही आमच्या प्रवासाची मजा लुटत होतो. आणि माणगावला पोहोचताच आम्हाला छान छान वॉटरफॉल बघायला मिळतील अशी आम्ही आशा करत होतो आणि अगदी जशी आशा केली तसं छान असा वॉटरफॉलची संगत आम्हाला मिळाली. आणि मग काय, उतरलो गाडीतून खाली आणि वॉटरफॉल बरोबर काही छान क्षण जगून घेतले, छान छान आठवणी जमा केल्या. वॉटरफॉल बरोबर काही क्षण जगून आम्ही पुन्हा एकदा आमच्या डेस्टिनेशनला पोहोचायला सज्ज झालो. पुन्हा एकदा आपल्याला थोडं फ्रेश व्हायचं होतं म्हणून एका शांत ठिकाणी टी ब्रेक घेतला. तोंडावर थोडं पाणी मारलं आणि आपल्याला आपले फ्रेंड सुद्धा जॉईन करणार होतो म्हणून त्यांची वाट बघत होतो. ते आम्हाला जॉईन झाल्यानंतर आम्ही निघालो आणि पोहोचलो ते आपल्या खूप दिवसांपासून प्लॅन करत असलेल्या ठिकाणावर, दिव्यागर द लिफी कॉटेज या ठिकाणी आपण आपला 1 नाईट स्टे करणार होतो. चला तुम्हाला एक छान रूम टूर देते. आपल्याला अगदी परवडणाऱ्या बजेटमध्ये दारातून एंट्री करतात छान अशी छोटीशी बाल्कनी, वॉर्डरोब, आरामासाठी कम्फी बेड, टीव्ही, एसी, क्लीन वॉशरूम आणि अगदी आपल्या रूम समोर हिरवीगार गर्द अशी झाडी. अजून काय हवं मनाला रिफ्रेश करण्यासाठी, हो की नाही? चला, असा होता हा व्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर सच व्लॉग. बाय, टेक केअर अँड एन्जॉय युअर डे.